Friends, in previous lecture we have discussed about nomenclature of halogen derivatives. Halogen derivatives कुठले आहेत? Haloalkane, haloalkene, haloalkyne, haloarenes. In previous lecture we have discussed about the common and IUPAC nomenclature of haloalkane. Haloalkanes are also called as alkyl halide. Okay, in alkyl halide we have discussed about an example of haloalkane. Remaining part of the nomenclature of halogen derivatives, that is the common and IUPAC nomenclature of haloalkene, haloalkyne, haloarenes. Okay, an example of बघितलं short but sweet. रिवाइज करूया. बरं, nomenclature of haloalkane आपण बघितलं. कॉमन नेम nomenclature बघितलं, IUPAC nomenclature बघितलं. कशा प्रकारे आपण कॉमन सिस्टम मध्ये अल्किल हॅलाइड मध्ये आपण वर्ड यूज करते. कुठे केलं? एन केलं, आयसो केलता, न्यू, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. सगळ्यांना माहिती आहे एन कधी घ्यायचं. स्ट्रक्चर कंपाऊंड असेल तर एन घ्या. सेकंड नंबरला कार्बनला एक मिथाइल ग्रुप असेल तर आयसो घ्या. सेकंड नंबरला कार्बनला दोन मिथाइल ग्रुप असेल तर न्यू घ्या. ते बघितले आपण. हॅलोजन ज्या कार्बनला तो कार्बन दोन कार्बनला अटॅच असेल तर तो ग्रुप कुठला झाला? सेकंडरी. हॅलोजनच्या कार्बनला अटॅचमेंट तो कार्बन तीन कार्बन असेल तर तो ग्रुप कुठला आला? टर्शियरी. हे बघितलं आहे नोमेनक्लेचर. मग कॉमन नाव कसं देतो आपण? द कॉमन नेम ऑफ अल्किल हॅलाइड इज ऑब्टेन्ड बाय रायटिंग द नेम ऑफ अल्काइल ग्रुप फॉलोड बाय द हॅलाइड. हे आपण बघितलं. ओके, त्यानंतर बघा IUPAC नोमेनक्लेचर बघितलं. बरोबर का? कुणाचं बघितलं? हॅलोअल्केनचं बघितलं. हॅलोअल्केन त्यालाच आपण नाव देतो अल्किल हॅलाइड. रूल नंबर फर्स्ट कुठला पहिला सांगा मला? रूल नंबर फर्स्ट, longest continuous chain of carbon atom containing halogen atom is selected for naming the parent element. अशी चेन सिलेक्ट करायची की जी काय पाहिजे? लॉंगेस्ट पाहिजे, की त्याच्यामध्ये काय पाहिजे? हॅलोजन पाहिजे. इट इज सिलेक्टेड फॉर त्यासाठी नेमिंग दी पॅरेंट एलिमेंट. त्याला पॅरेंट एलिमेंटचं नाव द्यायचं. रूल नंबर फर्स्ट. त्यानंतर बघा रूल नंबर सेकंड, अशी चेन सिलेक्ट करायची. पहिला म्हणजे रूल नंबर झालं की लॉंगेस्ट पाहिजे, त्याच्यामध्ये हॅलोजन कंटेंट पाहिजे. रूल नंबर सेकंड, नंबरिंग कुठे कुठे द्यायचं? Position of halogen atom is indicated by minimum number rule, which states that as in the minimum rule, numbering should be done from that end of chain which is nearest to the halogen atom. जिकडून तुमचा हॅलोजन जवळ असेल तिकडून काय करणार आपण? नंबरिंग देणार. कारण लेक्चर बघितलं कंपाऊंड इज नेम्ड ॲज, आपण काय नाव देतो? हॅलोअल्केन अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टम. ओके, and this compound, these halogen atoms are considered as like a prefix. बघा क्लोरीन असेल तर आपण नाव काय देणार? क्लोरो. Cl असेल तर क्लोरो म्हणा, Br असेल तर ब्रोमो म्हणा, I असेल तर आयरो म्हणा. इथे आपण बघितले. आपण एक्झाम्पल घेतले बघा. मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड, मिथिल क्लोराइड, मिथिल ब्रोमाइड असेल. आयसोप्रोपिल क्लोराइड, आयसोप्रोपिल ब्रोमाइड असेल. आयसोब्युटिलचं एक्झाम्पल घेतलं. एन ब्युटिल घेतलं आहे. त्याचबरोबर टर्शियल ब्युटिलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्याचबरोबर आयसो ब्युटिल क्लोराइड, आयसोब्युटिल ब्रोमाइड असेल. निओपेंटिल क्लोराइड असेल, टर्शियल ब्युटिल ब्रोमाइड असेल. इथपर्यंत आपण 10 एक्झाम्पल प्रिव्हियस लेक्चरला बघितलेले. बरोबर, सगळ्यांना कॉमन IUPAC नोमेनक्लेचर ऑफ हॅलोअल्केन समजलं. तसं हॅलोअल्कीन, हॅलोअल्काइन, हॅलोअरीन कसं नोमेनक्लेचर देणार तुम्ही? बघा कॉमन सिस्टम मध्ये आता फॉर एक्झाम्पल नंबर 11 बघा. एक्झाम्पल कुठला आहे? CH2 डबल बॉन्ड CHCl. सगळ्यांना ओळखलं पाहिजे. आपण क्लासिफिकेशन मध्ये याचा काय बघितलेला आहे? बरोबर आहे. CH2 डबल बॉन्ड CHCl याचं एक्झाम्पल असेल तर या एक्झाम्पल मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला तो कार्बन कुठला बघा डबल बॉन्डेड कार्बन आहे. डबल बॉन्डेड असेल तर ते लिहिलेलं एक्झाम्पल हे कुठलं हॅलाइड आहे? व्हिनिलिक हॅलाइड आहे. व्हिनिलिक हॅलाइड आहे म्हणजे ते कशापासून तयार झाला? इथिन ग्रुप पासून. जर समजा एक असेल असं केलं असतं, हा Cl नसता तर कुठला ग्रुप असता? CH2 डबल बॉन्ड CH2. जर हेच असतं तर CH2 डबल बॉन्ड CH2 एक गेला म्हणजे हा ग्रुप आहे. बरोबर, हा इथिन पासून मिळतो आपल्याला. करस्पॉन्डिंग इथिन पासून मिळतो. बरोबर, म्हणजे त्या ठिकाणी इथिनचा करस्पॉन्डिंग ग्रुप, त्या ग्रुपला आपण नाव काय देतो? फिनाइल. फिनाइल का? ते लिहिलेले हॅलाइड कुठला आहे? व्हिनिलिक हॅलाइड आहे. म्हणजे ग्रुप कुठला झाला? CH2 डबल बॉन्ड CH आपला ग्रुप झाला व्हिनाइल. आणि Cl असेल तर या ठिकाणी या ग्रुपला आपण नाव काय देणार? व्हिनाइल क्लोराइड. और जर समजा जर या ठिकाणी Cl च्या ऐवजी जर समजा आपण Cl च्या ऐवजी जर आपण Br लिहिलं तर ह्या ग्रुपला नाव काय देणार? व्हिनाइल ब्रोमाइड. समजा या ठिकाणी जर या Cl Br च्या ऐवजी I असेल तर या ठिकाणी या कंपाऊंड नाव काय देणार? व्हिनाइल.
आयच्या ठिकाणी आयला म्हणणार आयोडाईड, कंपाऊंड नाव काय देणार फिनाइल आयोडाईड. मग या ठिकाणी आपल्याला माहित आहे अकॉर्डिंग टू IP16 बरोबर का the compounds are considered as haloalkene. हॅलो कोण आहे Cl आहे बरोबर का. Cl असेल तर कंपाऊंड नाव काय द्यायचं क्लोरो. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, कार्बन दोन आहे म्हणून या ठिकाणी या दिलेल्या कंपाऊंड IP नाव काय देणार क्लोरोइथिन. ओके एक्झाम्पल नंबर 11 सगळ्यांना समजलं असेल फिनाइल ग्रुप. ओके नंबर 12 बघा. हा सुद्धा बघा डेरिव्हेटिव्ह प्रोपीनचा आहे बघा. प्रोपीन म्हटला एच गेला आणि Br आलाय बरोबर का. करस्पॉन्डिंग ग्रुप प्रोपीनचा कोण कुठला ग्रुप आहे बघा. करस्पॉन्डिंग प्रोपीनचा ग्रुप कुठला आला अलाइन. बघा रे हॅलोजन ऍटम इज बॉन्डेड टू अलायनिक कार्बन. त्याला अलायनिक कार्बन का म्हणायचं का sp3 हायब्रिडाइज आहे. sp3 हायब्रिडाइज नंतर नेक्स्ट कोण आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणजे हा कुठला कार्बन झाला अलिलिक कार्बन. लिहिलेले हेलाइड कुठलं झालं अलिलिक हेलाइड. अलिलिक हेलाइड असेल बरोबर का हा ग्रुप कुठला झाला अलाइन बरोबर का. करस्पॉन्डिंग टू प्रोपीन अलाइन. ओके आणि जर Br असेल तर या ठिकाणी या एक्झाम्पलला नाव पाहिजे बघा. नाव पाहिजे आहे कंपाऊंडला अलाइन ब्रोमाइड. ओके मला काय त्याचा प्रश्न पडला असेल एक ह्याच्यामध्ये काय बघा हॅलोजन डबल बॉन्डेड आहे हा Cl आहे तिथे डबल बॉन्डेड आहे Br आहे पण एक आपण किलो स्टँडर्ड मध्ये बघितलंय बरोबर का. ऑर्गॅनिक कंपाऊंड नोमेनक्लेचर ऑर्गॅनिक कंपाऊंड विच हॅविंग ए फंक्शन ग्रुप ह्याच्यामध्ये ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी मध्ये किंवा ऑर्डर ऑफ प्रोडक्ट नुसार बघा पहिल्यांदा बघा नोमेनक्लेचर देत असताना पहिल्यांदा कोणाला द्यायचं बघा. पहिल्यांदा द्यायचं डबल बॉन्ड. त्यानंतर कोणाला द्यायचं बघा नंबरिंग देताना ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्ड झाला ट्रिपल बॉन्ड झाला त्यानंतर हॅलोजन आणि त्यानंतर मग तुमचा कुठला ग्रुप आला बघा CH3 किंवा अल्काइल ग्रुप मध्ये चालेल किंवा अल्काइल ग्रुप म्हणा. डबल बॉन्ड आला नंतर ट्रिपल बॉन्ड आला नंतर हॅलोजन नंतर आला अल्काइल ग्रुप. ओके मग मला सांगा ह्याच्यामध्ये ह्या लिहिलेल्या एक्झाम्पल मध्ये नंबर कुणी देणार पहिल्यांदा या ठिकाणी या CH2 आणि CH मध्ये डबल बॉन्ड आहे त्या नंबर देणार 1 या नंबर 2 या नंबर 3 बघा. मग या ठिकाणी कंपाऊंड आपण नाव काय देतो हॅलो अल्कीन. हॅलो कुठल्या पुढचं आहे बघा तिसऱ्या कंपाऊंड नाव काय आहे बघा 3 सांगा ब्रोमो बघा. कार्बन टोटल किती बघा 3 आहे. 3 चा अल्केन प्रोपेन डबल बॉन्डेड आहे म्हणून कंपाऊंड नाव काय द्यायचं प्रोपीन. किंवा लक्षात या ठिकाणी प्रोपीन डबल बॉन्ड कुठल्या पोझिशनला आहे पहिल्या प्रो 1 म्हणा बरोबर का. पहिली पोझिशन आहे दिली तरी चालते नाही तर कंपाऊंड नाव द्यायचं 3 ब्रोमो प्रोपीन. तुमची आयडेंटिटी नोंदवली कंपाऊंड नाव काय दिलं सांगा कॉमन नाव आलं अलाइल ब्रोमाइड. अलिलिक हेलाइड आहे अलाइल ब्रोमाइड आणि आयपीस नाव काय आलं 3 ब्रोमो प्रोपीन. ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा नंबर 13. नंबर 13 बघा इथे CH3 ग्रुप लिहिलं तरी चालेल किंवा अल्काइल ग्रुप लिहिलं तरी चालेल. प्रॉपर्टी घेऊन घेतली तरी चालेल. बघा नंबर 13 बघा. आता हे लिहिलेलं कंपाऊंड अल्काइल आहे. समजा हा Cl नसता त्या Cl च्या ऐवजी H असतं सगळ्यांना माहिती आहे कार्बन कार्बन कुठला बॉन्ड आहे ट्रिपल आहे. ट्रिपल म्हणजे या लिहिलेल्या कंपाऊंडला पण नाव काय देणार अल्काइल. मग ह्या ठिकाणी इथं जर H असतं तर लिहिलेलं कंपाऊंड कुठलं झालं असतं ऍसिटिलीन बरोबर. इथं आहे कोण Cl आहे बरोबर. इथं Cl आहे म्हणजे या ठिकाणी हा मिळालेला डेरिव्हेटिव्ह कोणापासून मिळतो आपल्याला ऍसिटिलीन पासून. म्हणजे म्हणून या ठिकाणी या कंपाऊंडला कॉमन नाव काय दिलं बघा क्लोरो ऍसिटिलीन. और यात कंपाऊंड आपण दुसरं नाव देऊ शकतो ऍसिटिलीन. Cl आहे म्हणून कंपाऊंड नाव काय देणार बघा क्लोराइड. नेम ऑफ द कंपाऊंड नाव काय दिलं ऍसिटिलीन क्लोराइड और कॉमन नाव काय म्हणणार क्लोरो ऍसिटिलीन. ओके बघा सारखं सेम कंपाऊंड आहे बरोबर. आता या ठिकाणी बघा Cl हॅलोजन आहे Cl आहे म्हणजे या ठिकाणी नाव काय देणार सांगा मला क्लोरो. कार्बन किती एक आणि 2 कार्बनचं अल्केन इथेन ट्रिपल बॉन्डेड आहे म्हणजे याला नाव काय देणार इथाइन. सो दिस इज द कॉमन नोमेनक्लेचर. सो दिस इज द IUPAC नोमेनक्लेचर. प्लीज 13 एक्झाम्पल बरोबर. त्या 13व्या एक्झाम्पल पर्यंत आपण नोमेनक्लेचर कुठलं कुठलं बघितलं कॉमन अँड IUPAC नोमेनक्लेचर ऑफ हॅलो अल्केन हॅलो अल्कीन आणि ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड आहे म्हणजे कुठलं आलं हॅलो अल्काइल. ओके रिमेनिंग पार्ट ऑफ द नोमेनक्लेचर इज nomenclature of haloarenes. सगळ्यांना हॅलोअरीन्स माहित आहे अरीन्स माहित आहे. ओके अरीन्स म्हणजे एरोमॅटिक हायड्रोकार्बन. फॉर
एक्झाम्पल आपण बेन्झीन घेतो बरोबर का बेन्झीन वी कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ बेन्झीन आता लक्षात द्या या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आपण 11th स्टँडर्ड मध्ये याचं नोमेनक्लेचर बघितले बरोबर का एक तर बेन्झीन तुम्ही या पद्धतीने लिहिता बघा which contain alternate single and double bond एक तर असं लिहिता किंवा एक तर असं पण लिहिलं चालतं सर्कल एक तर सर्कल म्हणजे सुद्धा इलेक्ट्रॉन किती 6 आणि 3 बॉन्ड म्हणजे इलेक्ट्रॉन किती 6 एक तर याच्यानुसार दाखवा एक तर याच्यानुसार दाखवा हे पण बेन्झीन रिंग आहे हे सुद्धा एरोमॅटिक रिंग म्हणजे कुठली रिंग आहे बेन्झीन रिंग आहे ओके एक्झाम्पल मग एक्झाम्पल nomenclature that is the common and IUPAC nomenclature of halo rings aryl halides are named as aryl halide नाव काय दिले बघा aryl halides are named as काय नाव दिले बघा halo aryls in common as well as IUPAC system halo काय दिले बघा aryl halides are named as aryl halide अरिल ग्रुप अराइल ग्रुपला या बेन्झीन मध्ये यूज केला जातो अराइल बरोबर आणि अरिल हॅलाइड्स आर नेम्ड ॲज काय नाव दिलंय हॅलो अरिन्स इन त्या सिस्टीम मध्ये कॉमन ॲज वेल ॲज IUPAC सिस्टीम बरोबर मग मला सांगा हे मोनोहॅलोजनच्या बाबतीत झालं पण डायहॅलोरिन्स समजा एकाच कंपाऊंडला एकाच तुमच्या बेन्झीन रिंगला बरोबर जर दोन हॅलोजन असतील तर या ठिकाणी रूल काय वापरणार तुम्ही बघा रे इन बघा for dihalogen derivative of aryls dihalogen हे डायहॅलोजन आहे का बघा आहे हे डायहॅलोजन आहे का आहे हे पण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे हे पण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे मग अशा कंपाऊंडला कॉमन नाव देत असताना काय यूज करणार द प्रिफिक्स इज यूज्ड कुठलं यूज करणार बघा ओ डॅश सगळ्यांना माहित आहे ओ डॅश म्हणजे जे आपण त्याला नाव काय देतो ऑर्थो एम डॅश मेटा आणि काय देतो पी डॅश म्हणजे फॉर दी डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरिन्स प्रिफिक्सेस यूज्ड आर काय यूज करणार ऑर्थो मेटा पॅरा प्रिफिक्सेस आर यूज्ड इन कुठल्या सिस्टीम मध्ये यूज करणार तुम्ही कॉमन सिस्टीम मध्ये ऑर्थो मेटा पॅरा ओके देन मग तुम्ही प्रश्न पडला असेल बाबा IUPAC नोमेनक्लेचर कसं द्यायचं बघा ऑर्थो पोझिशन मध्ये असेल बघा न्यूमेरल्स यूज्ड आर बघा न्यूमेरल्स यूज करा कुठल्या पोझिशनला न्यूमेरल्स यूज करा कुठले यूज करा 1,2 1 2 समजा हा कुठला पोझिशन आहे बघा हा CL पहिल्या पोझिशनला आहे हा CL तिसऱ्या पोझिशनला म्हणजे काय यूज करणार 1,3 हा बघा BR कुठल्या पोझिशनला आहे पहिल्या हा BR कुठल्या पोझिशनला आहे दुसऱ्या म्हणजे काय यूज करणार 1,2 दोन असतील तर काय म्हणणार डाय ओके BR ब्रोमो ओके 1,2 डाय ब्रोमो बेन्झीन ओके म्हणजे या ठिकाणी सीसीटी नोमेनक्लेचर कॉमन ॲज वेल ॲज IUPAC नोमेनक्लेचर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नंबरिंग प्रश्न पडल्यास तुम्हाला कुठून द्यायचं ज्या ठिकाणी ज्याला हॅलोजन अटॅचमेंट आहे ज्या रिंगला तिथून स्टार्ट करणार आपण ओके नोमेनक्लेचर कसे येणार सांगा मला नाही सोपी पद्धतीने आहे बघा हे सगळ्यांना कंपाऊंड माहित आहे बेन्झीन रिंगला सगळ्यांना माहिती आपण आकडे बघितले बेन्झीन रिंगला जर CH2 ग्रुप अटॅच नसेल तर त्याला आपण कॉमन नाव देतो बघा हा कुठला ग्रुप आहे बघा हा कुठला ग्रुप आहे बेन्झाइल जर इथं Cl असेल तर काय म्हणा क्लोराइड जर Br असेल तर काय म्हणा ब्रोमाइड आणि I असेल तर त्याला नाव काय द्या सांगा सो दिस कंपाउंड्स आर आल्सो कन्सिडर्ड ॲज बेन्झाइल आयोडाइड ओके या कंपाउंड आपल्याला IUPAC नाव द्यायचं आहे बरोबर का IUPAC नाव कसं देणार बघा या ठिकाणी हा CH2 इज कन्सिडर्ड कार्बन नंबर 1 आहे बरोबर का हा सबस्टिट्यूएंट आला फिनाइल सबस्टिट्यूएंट आला हा आयोड आला बघा काय नाव देणार बघा पहिल्या गोष्टी इथं एकच नंबर एकच कार्बन आहे आयोडो कुठला सबस्टिट्यूएंट आहे फिनाइल आयोडो फिनाइल कार्बन किती बघा CH2 मध्ये कार्बन किती एक म्हणून कंपाऊंड नाव द्यायचं आयोडो फिनाइल मिथेन सो दिस इज द IUPAC नोमेनक्लेचर बेन्झाइल आयोडाइड हे नोमेनक्लेचर कसं झालं कॉमन आयोडो फिनाइल मिथेन हे नोमेनक्लेचर कसं झालं IUPAC ओके मग मला सांगा हॅलो रिंग्स मध्ये एक्झाम्पल घेतलं आपण आता एक सगळ्यांना माहित आहे हॅलो रिंग्स मध्ये कॉमन सिस्टीम मध्ये डायहॅलोरिन्स असेल तर आपण प्रिफिक्स यूज करतो ऑर्थो मेटा पॅरा फॉर डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑर्थो 1 2 पोझिशन साठी काय वापरतो ऑर्थो 1 3 पोझिशन साठी काय वापरतो मेटा 1,4 पोझिशन साठी काय वापरतो पॅरा ओके देन त्यानंतर बघा नंबर 15 एक्झाम्पल बघा
या ठिकाणी या कंपाऊंड आपल्याला कॉमन नाव द्यायचं आहे पहिल्यांदा. बघा रे, समजा तुझ्या हा आयोडीन आहे, समजा हा आयोडीन जर आपण रिप्लेस केला तर काय दिसतंय बघा तुम्हाला कंपाऊंड, फक्त काय दिसतंय बघा, बेन्झीन रिंग आहे. त्या बेन्झीन रिंगला कुठला ग्रुप अटॅचमेंट आहे, CH3. मग सगळ्यांना माहित आहे बेन्झीन रिंगला जर CH3 अटॅचमेंट असेल तर त्या ठिकाणी त्या कंपाऊंड आपण नाव काय देतो बघा, काय नाव देतो, टोलिन. If CH3 group is attached to benzene ring, these compounds are also considered as toluene. काय म्हणतो, टोलिन म्हणतो. मग मला सांगा हा टोलिन, हा CH3 ग्रुप, हा I ग्रुप कुठल्या पोझिशनला आहे सांगा, पॅरा. ह्याला जर नंबर 1 दिला तर ह्याला नंबर दिला तुम्ही 4, बरोबर का? ह्याला 1 दिला तर ह्याला दिला 4. म्हणजेच काय, या ठिकाणी हे कंपाऊंड आहे तो कुठल्या पोझिशनला आहे, पॅरा. म्हणजेच कंपाऊंड नाव काय बघा, कॉमन नाव काय बघा, पॅरा. आहे म्हणून काय म्हणणार, आयोडो, पॅरा आयोडो. आणि CH3 ग्रुप जर बेन्झीन रिंग अटॅचमेंट असेल तर मी सांगितले कंपाऊंड आपण नाव काय देतो, 11 मध्ये बघितलंय, त्या म्हणतो टोलिन. कंपाऊंड नाव काय देणार, पॅरा आयोडो टोलिन, पॅरा आयोडो टोलिन. और आता आपल्याला आययुपीसी नाव दोन्ही पद्धतीने देता येते. कसं द्यायला बघा, आपल्याला माहित आहे हॅलोजनच्या कार्बनला त्याला नंबर 1 देणार, तुम्ही तिथून स्टार्ट करणार, असं द्या 1, तिकडून स्टार्ट करा, 1 2 3 4. कुठल्या पोझिशन येते बघा, CH कुठला पोझिशन, चौथ्या, इकडून स्टार्ट करा, 1 2 3 4. कुठल्या पोझिशन येते बघा, 1 आणि 4. मग मला सांगा काय नंबर सांगा, 1 काय म्हणणार, आयोडो डॅश हायपन 4. कुठला ग्रुप, मिथाइल, काय नाव देणार, बेन्झीन. सो दिस इज द आययुपीसी नोमेनक्लेचर, 1 आयोडो 4 मिथाइल बेन्झीन. और अजून एक नाव देऊ शकता तुम्ही बघा, 1 आयोडो 4 मिथाइल बेन्झीन. तर म्हणा नसेल तर बघा लक्झरी असं म्हणू शकता बघा, हा ग्रुप कन्सिडर करू बघा, आय नसेल तर या ठिकाणी बघायचं म्हणतं, या ठिकाणी ग्रुप नाव काय देणार, टोलिन. म्हणजे समजा ह्याला नंबर 1 तुम्ही कन्सिडर केला, ह्याला 1 केलं त्याला कुठला येणार 2, ह्याला 3, ह्याला 4. म्हणजे कंपाऊंड नाव असं पण चालू शकते बघा, 4 आयोडो टोलिन. सगळे लक्ष द्या, पॅरा आयोडो टोलिन हे कसं नोमेनक्लेचर झालं, कॉमन. 1 आयोडो 4 मिथाइल बेन्झीन कसं झालं, आययुपीएसी. 4 आयोडो टोलिन हे कसं झालं, आययुपीएसी. ओके, या ठिकाणी एक्झाम्पल समजा की सांगा 15, बरोबर का? आता एक्झाम्पल नंबर 16 बघा, सोपं एक्झाम्पल आहे एकदम. बघा रे, Cl आहे, बरोबर का? हा Cl आहे, आपल्याला माहित आहे नंबरिंग ऑफ द रिंग स्टार्ट फ्रॉम कुठून, हॅलोजन, बरोबर का? ज्या हॅलोजन ज्या कार्बन अटॅचमेंट आहे तिथून आपण स्टार्ट करतो, बरोबर का? हॅलोजन ज्या कार्बन अटॅचमेंट नंबर किती देणार, 1, ह्याला नंबर किती देणार, 2, ह्याला नंबर किती देणार, 3. म्हणजे मला सांगा Cl ग्रुप, Cl हा कुठल्या पोझिशन अटॅचमेंट आहे, पहिल्या आणि तिसऱ्या. पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशन मध्ये आपल्याला माहित आहे, पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशन मध्ये कुठली पोझिशन आली, मेटा. म्हणून काय म्हणणार बघा, M डॅश हायपन, M म्हणजे मेटा. 2 आहे, Cl 2 आहे, म्हणून काय म्हणणार बघा, डाय क्लोरो, बरोबर का? आणि डेरिव्हेटिव्ह कुठला असं मला बेन्झीन. ओके, हे कुठल्या बेन्झीन द्या, पण कंपाऊंड नाव देणार मेटा डाय क्लोरो बेन्झीन. समजा ही Cl जर समजा इथं असता, हा Cl तिसऱ्या पोझिशन आहे, जर दुसऱ्या पोझिशनला असता तर कुठल्या पोझिशनला असणार आहे, पहिल्या आणि दुसऱ्या. पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशन म्हणजे कुठली पोझिशन आली, ऑर्थो. म्हणजे कंपाऊंड नाव दिलं असतं ऑर्थो डॅश O डॅश डाय क्लोरो बेन्झीन. समजा हा Cl इथं आहे, हा Cl इथं आहे, बरोबर? ह्या Cl च्या तिसऱ्या पोझिशनच्या ऐवजी इथं जर असता तर कंपाऊंड नाव काय दिलं असतं रे, बघा ह्या कुठल्या पोझिशन आली, पहिल्या, ही चौथी. पहिल्या चौथी म्हणजे कुठली पोझिशन आली, पॅरा. म्हणजे काय म्हणणार तुम्ही, P डॅश किंवा पॅरा डॅश डाय क्लोरो बेन्झीन. हे सगळं तुम्हाला समजलेलं आहे. मग मला सांगा या ठिकाणी 17 नंबर एक्झाम्पल तुम्ही काय लिहू शकता बघा, सगळ्यांना समजलं पाहिजे. बीआर बीआर कुठल्या पोझिशन आहे सांगा, ह्याला नंबर किती देणार तुम्ही, 1. जिथनं स्टार्ट होतं बीआर च्या कार्बन अटॅचमेंटचा नंबर 1 द्या, ह्याला नंबर काय द्या, 2 द्या. 1 द्या, 2 द्या. कुठल्या पोझिशन आहे बघा, पहिल्या आणि दुसऱ्या. पहिल्या दुसऱ्या म्हणजे त्याला नाव काय देणार सांगा, O डॅश. संपला, ऑर्थो. 2 आहे म्हणून काय म्हणणार, डाय. बीआर आहे म्हणून काय म्हणणार, ब्रोमो. नाव काय देणार, बेन्झीन. ऑर्थो डाय ब्रोमो बेन्झीन. हे नोमेनक्लेचर झालं कॉमन. बघायचं सांगितले इन दी कॉमन सिस्टीम किंवा फॉर दी डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे तर हे दोन्हीच्या दोन्ही डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल तर प्रिफिक्स O ऑर्थो, O डॅश ऑर्थो, M डॅश मेटा, P डॅश पॅरा यूज इन कॉमन सिस्टीम. ओके, मला आययुपीसी नाव द्यायचं आहे. और कसं नाव देणार सांगा, आययुपीसी हा पहिल्या पोझिशनला आहे, तिसऱ्या पोझिशनला कोणता म्हणणार, 1, 3 चालतंय. 2 म्हणणार डाय क्लोरो
कसं येणार सांगा रे. बघा पहिल्या क्वेश्चनला दुसऱ्या क्वेश्चनला म्हणून आपण 1, 2 1, 2 डॅश डाय ब्रोमो बेन्झीन 1, 2 डाय ब्रोमो बेन्झीन. Here we have to complete very important concept on the basis of organic chemistry, that is the nomenclature of halogen derivatives. मग त्या halogen derivative मध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं nomenclature पहिल्या स्टार्टिंगला बघितलं हॅलोअल्केन. त्याच्यानंतर nomenclature बघितलं हॅलोअल्कीन. त्याच्यानंतर बघितलं हॅलोअल्काइन. त्याच्यानंतर लास्ट बघितलं हॅलोअरिन्स. ओके देन बघा आणखी एकदा डेफिनेशन करतो. बघा हे लिहिलेलं एक्झाम्पल कुठलं आहे बघा. फिनाइल क्लोराइड आहे, त्यालाच आपण क्लोरोइथिन म्हणतो. हे अनालिक हॅलाइड आहे, तुम्हाला अलाइड ग्रुप म्हणतं. ओके अल्किल ब्रोमाइड हे लिहिलेलं एक्झाम्पल ऍसिडिक पासून तयार करून याला नाव दिलं क्लोरो ऍसिटिलीन किंवा ऍसिटिलीन क्लोराइड. बुक मध्ये एकच नाव दिलं असेल बघा क्लोरो ऍसिटिलीन. ओके आपण ह्याला दुसरंही नाव देऊ शकतो ऍसिटिलीन क्लोराइड और त्याला सांगितलं नाव द्या क्लोरोफिनाइल. हा बुक बेन्झाइल आहे म्हणून बेन्झाइल आयड म्हणा किंवा आयोडोफिनाइल ग्लिसरीन म्हणा. ओके नंबर 15 कंपाऊंड नाव द्या पॅरा आयोडोटोलिन. मी सांगितलंय फॉर आयोडीन डेरिव्हेटिव्हसाठी प्रिफिक्स वापरा होतो मेटा पॅरा. पॅरा आयोडोटोलिन और आयोडिक सल्फेट 1 आयोडो 4 मेथाइल बेन्झीन और 4 आयोडोटोलिन. नेक्स्ट नंबर 16 पहिले तुम्हाला पहिल्या दुसऱ्या क्वेश्चन मध्ये असेल तर त्याला नाव द्या ऑर्थो. पहिल्या तिसऱ्या क्वेश्चन असेल तर नाव काय द्या मेटा. म्हणून कंपाऊंड नाव दिलं मेटा डायक्लोरोबेन्झीन. समजा फॉर एक्झाम्पल असं असतं इथं Cl च्या ऐवजी I असेल, या Cl च्या ऐवजी I असेल, कसं नाव देणार तुम्ही. इथं पण पहिली क्वेश्चन आहे, इथं तिसरे. इथं काय म्हणणार मेटा, इथं डाय. मात्र क्लोरोच्या ऐवजी नाव काय देणार आयोडो. कंपाऊंड नाव काय देणार मेटा डाय आयोडो. ओके नंबर 17 सिमिलर. ओके ऑर्थो डायब्रोमोबेन्झीन और 1, 2 डायब्रोमोबेन्झीन. ओके सेम एग्जांपल लिहून घ्या. ओके होमवर्क साठी 4-5 एग्जांपल देतो प्रत्येक याच्यावरती. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह वरती, हॅलोअल्कीन वरती 1-2 एक्झाम्पल देतो. तुमच्या हॅलोअल्कीन वरती एखादं एक्झाम्पल देतो, हॅलोअल्काइन वरती एखादं एक्झाम्पल देतो आणि हॅलोअरिन्स म्हणजे तुमचा क्लिअर हा कन्सेप्ट होईल. हा कन्सेप्ट जो करेल मी आणखी एकदा रिप्रेझेंट करून सांगतोय. हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं नोमेनक्लेचर जो करेल तो लक्षात घ्या. ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जेवढे तुमच्या रिएक्शन पार्टचे एक्झाम्पल जेवढे फंक्शनल ग्रुप वरती आधारित टॉपिक आहे, ऑर्गॅनिक पार्टच्या रिएक्शन पार्टचे जे टॉपिक आहे ते सगळेच्या सगळे टॉपिक जमणार, सगळे नोमेनक्लेचर जमणार. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जर तुम्हाला कुठलाही ऑर्गॅनिक पार्टचा टॉपिक करायचा असेल तर तुम्हाला हे डेरिव्हेटिव्ह हे नोमेनक्लेचर यावंच लागेल. तुम्हाला कसलाही कुठलंही नोमेनक्लेचर कुठलंही कंपाऊंड कसलीही शंका असेल तर लक्षात घ्या विचारू शकताय. ओके